नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 9वीतला गणित विषयातला धडा क्रमांक पहिला संच याचा सराव संच आपण सोडवणार आहोत. आता आपण शिकतो आहे भाग क्रमांक 7वा. आता ह्या भागात आपण काय पाहणार आहोत? सराव संच सोडवणार, पण हा आधारित कोणावरती आहे? हा आधारित आहे उपसंच, विश्वसंच आणि पूरक संच ह्या 3 गोष्टींवरती. उपसंच म्हणजे काय? समजा आपल्याकडे ए हा संच आहे आणि दुसरा संच आहे बी. हे दोन संच आपण घेतले. तर ए संचातील काही घटक समजा बी मध्ये असतील, पूर्ण घटक नाही, काही घटक जर बी मध्ये असतील, याचा अर्थ काय? बी संच हा ए चा उपसंच झाला. त्यानंतर शिकलो आपण विश्वसंच. विश्वसंच म्हणजे काय? सगळ्या गोष्टींमधून फक्त काही गोष्टी जर एका संचामध्ये असतील, तर तो बाहेरचा सगळा जो विश्व आहे त्याला आपण विश्वसंच म्हणतो आणि आतल्या ज्या गोष्टी ठराविक ज्या एका संचामध्ये आहेत त्याला बोलतो त्याचा उपसंच. त्यानंतर तो पूरक संच. पूरक संच म्हणजे काय? विश्वसंचातील काही गोष्टी आपल्या एका संचात आहेत, पण उरलेल्या गोष्टी पूरक संचात येतात. म्हणजेच उरलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या उपसंचात येत नाहीत, त्या बाहेर असतात, म्हणून त्याला आपण पूरक संच म्हणतो. आता ह्या गोष्टींवरती आधारित आपला हा सराव संच आहे. तर चला सुरू करूया या सराव संचाला. सराव संच 1.3. पहिला प्रश्न पहा. जर ए संचामध्ये ए बी सी डी ई हे 5 इंग्रजीतले अक्षर आहेत, तसंच बी मध्ये बी संचामध्ये सी डी ई एफ हे 4 अक्षर आहेत, सी संचामध्ये बी डी आहे आणि डी संचामध्ये ए आहे, तर पुढील पैकी कोणती विधाने सत्य व कोणती विधाने असत्य आहेत ते लिहा. तर पहा, पहिलं विधान दिले सी हा बी चा उपसंच आहे, म्हणजे सी मधल्या ज्या संचातली घटक आहेत ते बी मध्ये असलेच पाहिजेत. पहा, सी मध्ये आहेत बीडी आणि बी मध्ये आहे सीडी. तर पहा, इथे बी हा सी मधला घटक आहे, परंतु बी संचातला घटक नाही. डी हा सी संचामध्ये पण आहे, बी संचामध्ये पण आहे, परंतु हे बी हे लेटर या सी संचात आहे, परंतु बी मध्ये नाही. म्हणजेच काय? पहिले विधान हे असत्य आहे. त्यानंतर दिलंय ए हा डी चा उपसंच आहे. डी चा उपसंच म्हणजेच काय? ए मधले घटक हे डी मध्ये आहेत. तर पाहू शकता, ए बी सी डी ई हे 5ही घटक डी मध्ये आहेत का? नाही. डी मध्ये फक्त ए आणि ई हे दोनच घटक आहेत. याचा अर्थ हे पहिलं विधान हे दुसरं विधान सुद्धा असत्यच. आता वळूया तिसऱ्या विधानाकडे, जे आहे डी हे बी चे उपसंच आहे. डी संच हा बी चा उपसंच आहे. तर डी मध्ये काय आहे? ए आणि ई आणि बी मध्ये आहे सी डी ई एफ. तर ए हा जो अक्षर आहे हे आपल्या बी संचात नाही, याचा अर्थ हा तिसराही प्रश्न असत्य आहे किंवा चुकीचा आहे. त्यानंतर येतो डी हा ए चा उपसंच आहे. तर पहा, डी मध्ये काय आहेत? ए आणि ई हे अक्षर, ते ए या संचात आहेत का? हो आहेत. याचा अर्थ काय? डी हा ए चा उपसंच आहे, म्हणजे हे चौथं विधान सत्य झालं. पाचवं बघा, बी हा ए चा उपसंच आहे, तर बी मध्ये काय? सी डी ई ई एफ हे 4 लेटर्स आहेत, परंतु इथे आहेत का? इथे हे त्यातले फक्त 3 लेटर्स आहेत, सी डी ई सी डी ई. एफ लेटर यामध्ये नाही, याचा अर्थ बी हा ए चा उपसंच नाही, म्हणजे हे झाले असत्य विधान. आणि सगळ्यात शेवटी सी हा ए चा उपसंच आहे, तर बघा, सी मध्ये आहेत बीडी, ए मध्ये आहेत बीडी, याचा अर्थ सी हा ए चा उपसंच आहे, म्हणजे हे झाले विधान सत्य. तर पहा, आपले फक्त 2च विधाने सत्य झाली, बाकी सगळे असत्य झाली. तर आपण पाहूया उकल. तर पहा, आपले पहिले 3 असत्य होते, चौथे सत्य होते, नंतर असत्य होते, नंतर सत्य होते, कारण हे त्याचा फक्त घटक आहेत, परंतु त्यातले समघटक, कारण या पहिल्या दोघांमध्ये आपण एकमेकांचे घटक पाहिले, जे एक घटक समान नव्हता. त्यानंतर डी मधले सगळे घटक ए हे ए मध्ये होतेच. नंतरचे विधान एफ, एफ हा घटक ए मध्ये नव्हताच, म्हणून ते असत्य झाले. आणि सी सत्य हे आहे, कारण सी संचातले घटक ए बी डी हे खरं तर ए मध्ये होतेच. तर ए हा खरं सगळ्यांसाठी विश्वसंच झाला आणि बाकी सगळे त्यांचे उपसंच झाले, असे आपण म्हणू शकतो. आता दुसरा प्रश्न, 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन एक्स आणि वाय वेन आकृतीने दाखवा. तर आपल्याला विश्वसंच बनवायचा, ज्यामध्ये 1 ते 20 ह्या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत, पण त्यामध्ये आता एक्स आपल्याला एक
संच दिलाय आणि वाय हा एक संच दिलाय, त्याला वेन आकृतीने मी दाखवायचा आहे. तर पहा, एक्स संचाला काय दिले, हा इंग्रजीतला छोट्या अक्षरातला एक्स हा कॅपिटल एक्सचा संचाचा एक घटक आहे, जिथे हा छोटा एक्स हा नॅचरल म्हणजे नैसर्गिक नंबर्सचाच घटक आहे, जो 7 ते 15 यामध्ये येतो. म्हणजे 7 पेक्षा एक्सची संख्या लहान, परंतु 7 पेक्षा, तरी ते पहा 7 ही संख्या एक्स पेक्षा लहान आहे, परंतु 15 ही संख्या एक्स पेक्षा मोठी आहे. तर ह्या दरम्यानच्या ज्या संख्या येतात त्या सगळ्या नैसर्गिक संख्या आपल्या एक्स या संचात येतात ना. तसेच दुसरा संच दिलाय वाय, ज्यामध्ये छोटा वाय हा कॅपिटल वाय संचाचा घटक आहे, जिथे वाय हा नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या आहे, ज्यात 1 ते 20 मधील सर्व मूळ संख्या येतात. तर चला हे आता आपण वेन आकृतीने दाखवू. तर पहिले सगळ्यांची यादी करून घेतली. तर विश्वसंच म्हणजे काय, 1 ते 20 मधील सगळ्या नैसर्गिक संख्या. त्यानंतर एक्स आणि वाय ची यादी पद्धतीने केली तर एक्स ची पद्धत काय, 7 ते 15 मधील सगळ्या संख्या एक्स मध्ये येतात, म्हणून ते 8 पासून 14 पर्यंत लिहिल्या. त्यानंतर वाय मध्ये काय लिहिल्या, सगळ्या नैसर्गिक संख्या. तर वाय मध्ये काय लिहिल्या, सगळ्या नैसर्गिक मूळ संख्या आपण वाय मध्ये लिहिल्या. आता पहा, तर पहिल्या चित्रात आपण हा पूर्ण विश्वसंच काढून घेतला, ज्यात 1 ते 20 आकडे आहेत, आणि ते 1 ते 20 आकडे सोडून 1 ते 20 आकडे मधून एक्स मध्ये जेवढे, एक्स या संचात जेवढे आकडे आहेत ते एका वर्तुळात लिहिले, आणि उरलेले जे आकडे आहेत ते सगळे वर्तुळाच्या बाहेर. परंतु यू म्हणजेच काय, हे सगळ्या चौकोनामध्ये जितके सगळे आकडे येतात, हे वर्तुळातले म्हणा की वर्तुळाबाहेरचे म्हणा, हे सगळे विश्वसंचाचे आहेत. परंतु हा एक्स हा त्याचा उपसंच आहे, कारण की एक्स संचातले काही संख्या आहेत ते आपल्या यू मध्ये येतात, म्हणून एक्स मध्ये जेवढ्या संख्या येतात तेवढ्या सगळ्या त्या वर्तुळात लिहिल्या, बाकी उरलेल्या वर्तुळाच्या बाहेर लिहिल्या. तसेच वायचंही तसेच केलं. यासाठी वेन आकृती दुसरी काढली. 1 ते 20 पर्यंत सगळ्या संख्या इथे लिहून घेतल्या वर्तुळाच्या आत, आणि इथे आपण 1 ते 20 या संख्या लिहून घेतल्या आयताकृतीमध्ये, आणि त्याच्या बाहेर आपण यू लिहिला. याचा अर्थ काय, हा आयत हा खरं तर एक विश्वसंच आहे. त्यानंतर आपल्याला वाय या संचामध्ये जितक्या संख्या रिक्वायर्ड आहेत किंवा जितक्या संख्या पाहिजेत त्या आपल्या वर्तुळात लिहिल्या, बाकी सगळ्या आपण वर्तुळाच्या बाहेर ठेवल्या. याचा अर्थ काय झाला, वाय हा ए चा उपसंच आहे, आणि ज्या बाहेरच्या संख्या आहेत त्या खरं तर एक्स च्या पूरक संख्या आहेत, आणि ह्या इथे वाय च्या पूरक संख्या आहेत. आता प्रश्न तिसरा, यू बरोबर यू एक संच दिलाय, त्यामध्ये घटक काय दिलेत, 1 2 3 7 8 9 10 11 12, आणि पी मध्ये दिलेत 1 3 7 10. तर यू, प्रश्न काय पहा, यू पी आणि पी डॅश चे वेन आकृतीने दाखवा. यू म्हणजे हा पूर्ण विश्वसंच, पी म्हणजे काय, हा त्यातले एवढे घटक, आणि पी डॅश म्हणजे काय, हे 1 3 7 10 सोडून विश्वसंचात असलेल्या सगळ्या संख्या या पी डॅश या संचात येतात. तर आपण याचं वेन आकृतीने दाखवू, आणि सगळ्यात शेवटी पी चा पूरक संचाचा पूरक संच हा बरोबर पी असतो याचा पडताळा घ्या. तर पाहू या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपण पाहू. तर पहा, इथे आपण काय लिहिले, हा पहिले विश्वसंच लिहून घेतला, त्यानंतर पी ही संख्या पी या संचाचा उत्तर लिहून ठेवले. आता पी चा पूरक संच काय येतो, तर पी डॅश आपण असे लिहितो. म्हणजेच काय, ह्या पी मधल्या असलेल्या संख्या, पी मधील दिलेल्या संख्या या यू मध्ये आहेत, परंतु त्या सोडून ज्या संख्या होतात त्या आपल्या येतात पी च्या पूरक संख्येमध्ये, पूरक संचामध्ये येतात, म्हणून ते आपण लिहून घेतल्या. आता वेन आकृती काढताना कसे करायचे, तर हा झाला विश्वसंच, ज्यामध्ये सगळ्याच आकडे येतात, सगळ्याच संख्या येतात, त्यातल्या ज्या संख्या पी मध्ये येतात त्याला वर्तुळ करून ठेवले, आणि पी च्या बाहेर ज्या येतात ते त्याचे पूरक झाले, म्हणून तिथे पी डॅश लिहून ठेवले. तर पहा, पी मध्ये येणारे 1 7 3 10 पी मध्ये लिहिले, आणि पी च्या बाहेर उरलेले जे यू मधले जे आकडे आहेत ते आपण वर्तुळाच्या बाहेर लिहिले, आणि ते झाले पी डॅश, आणि हा सगळा मिळून आपल्याला काय झाला, पूरक संच. आता लक्षात घ्या, आपला हा झाला पहिला प्रश्न सोडवला. आता दुसऱ्याकडे जाऊया. दुसऱ्यामध्ये काय लिहिलं होतं, पी पूरक संचाचा पूरक संच म्हणजे काय, तर पी चा पूरक संच आहे हा बाहेरचा, म्हणजेच हे वर्तुळ सोडून वर्तुळाच्या बाहेर ज्या संख्या आहेत त्या सगळ्या पी डॅश म्हणजे पूरक संच झाले. परंतु आता ह्या ज्या आपल्याला संख्या दिल्यात ह्या सगळ्या पूरक संच झाले पीचा. आता ह्या ज्या संख्या दिल्यात ह्या झाल्या पीचा पूरक संच. आता ह्या पूरक संचाचा पूरक संच म्हणजे काय, हे आकडे सोडून जे उरलेले आकडे विश्वसंचात आहेत ते, म्हणजेच कोण, पी. कारण हे आकडे सोडून
जर विश्वसंचातले दुसरे आकडे जर पाहायचे असतात तर ते वर्तुळातले आले आणि वर्तुळातल्या संख्या म्हणजे त्या पीच झाल्या. म्हणजेच काय, पी या संचाचा पूरक संच काढायचा आहे तर 2, 8, 9, 11, 12 ह्या संख्या सोडून दुसऱ्या संख्या कुठल्या येतात 1, 3, 7, 10 जे आपण लिहिल्या आणि ह्या संख्या खरं तर पीच्याच झाल्या. मग पी पूरक संचाचा पूरक संच हा खरं तर पीच असतो. आता चौथा प्रश्न पहा. जर ए बरोबर 1, 3, 2, 7 तर ए या संचाचे कोणतेही 3 उपसंच लिहा. तर लक्षात घ्या, पहिला उपसंच असतो हा रिक्त, कारण कुठल्याही संचाचा पूरक संच संचाचा उपसंच हा रिक्त संच असू शकतो किंवा असतोच. त्यानंतर मग 1 हा घ्या, 3 घ्या, 2 घ्या, 7 घ्या, यांचे वेगवेगळे संच बनवा म्हणजे ज्यामध्ये फक्त एकच संख्या असेल. त्यानंतर 2-2 चे गट बनवा, त्यांचे संच बनवा. मग 3-3 चे गट बनवा, त्यांचे संच बनवा. तर अशा प्रकारे आपल्याला बऱ्याच प्रकारचे संच भेटतील. त्यातले कुठलेही 3 संच घेतले तर आपल्याला उपसंच ए चे मिळू शकतात. तर मी संच बनवले ते पाहून घ्या. तर ए या संचाचे 3 उपसंच पुढीलपैकी कोणतेही 3 आहे. तर पहिला घेतला रिक्त संच, मग 1, 3, 7, 2 या सगळ्यांना एक एकटे घेतले महिरपी कंसात, मग 2-2 च्या जोड्या बनवल्या, त्यानंतर 3-3 च्या जोड्या बनवल्या. अशा प्रकारे आपले झाले 3 उपसंच. यातले कुठलेही 3 उपसंच आपण घेऊ शकतो. आता पाचवा प्रश्न. त्यात पहिला दिले पुढील संचांपैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहे ते लिहा. लक्षात घ्या, आपल्याला काही संच दिले ते एकमेकांचे उपसंच असू शकतात. तर ते कोणते आहे ते लिहून घेऊ. पहिले दिले पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे. प्रश्न नीट पहा. पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे. एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच आहे. आय हा इंदोर मधील रहिवाशांचा संच आहे. बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे आणि एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे. तर लक्षात घ्या, भारतात हे सगळे राज्य आणि राज्यातल्या ही शहरं येतात. म्हणजे महाराष्ट्र येतो, मध्य प्रदेश येतो, हे सगळे राज्य भारतात येतात आणि त्या राज्यांमधले जे शहर आहेत ते त्यात येतात. तर लक्षात घ्या, एम आणि आय, एम हा खरं तर काय झाला एक राज्य झाले, त्यामध्ये आय हे शहर आले. याचा अर्थ आय हा एम चा उपसंच आहे. तसेच पुणे हे शहर झाले ज्या महाराष्ट्र या राज्यात येतात, म्हणजेच पी हा एच चा उपसंच झाला. तसेच पी हा भारतातही येतो, कारण भारत हा पूर्ण देशात पुणे हे येतच, म्हणजे पी हा बी चा उपसंच झाला, आय सुद्धा उपसंच झाला, एम सुद्धा उपसंच झाला, एच सुद्धा उपसंच झाला. तर असे आपण उपसंच काढू शकतो. त्यानंतर प्रश्न होता वरीलपैकी कोणता संच या उदाहरणात विश्वसंच म्हणून घेता येईल. तो म्हणजे भारत, कारण या भारतातच सगळ्या या गोष्टी येतात. हे 2 राज्य येतात आणि त्या राज्यातले 2 शहरही येतात, म्हणून भारत आपण विश्वसंच म्हणून घेऊ. तर चला याचे उत्तर पाहून घेऊ. तर पहा, पुण्यातील रहिवासी हा महाराष्ट्राचा रहिवासी आहे म्हणून पी हा एच चा उपसंच झाला. पुण्यातील रहिवासी हा भारताचाही रहिवासी आहे म्हणून पी हा बी चा उपसंच झाला. तसेच इंदोरचा रहिवासी मध्य प्रदेशचा रहिवासी आहे म्हणून आय एम चा उपसंच झाला. इंदोरचा रहिवासी हा भारताचाही रहिवासी आहे म्हणून आय हा बी चा उपसंच झाला. तसेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, मध्य प्रदेशातील रहिवासी हा भारताचे रहिवासी आहेत म्हणून एम बी चा उपसंच झाला. महाराष्ट्रीय रहिवासी हा भारताचाच रहिवासी आहे म्हणून एच बी चा उपसंच झाला. आणि सगळ्यात शेवटी भारतातील रहिवाशांचा संच म्हणजे बी संच ह्या उदाहरणात आपण उपसंच म्हणून घेऊ शकतो. तर यांची उत्तरे आपण प्रश्न सोडवताना दिली होती, ती फक्त आपण आधी ते शब्दात लिहून घेतली. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. 6वा प्रश्न बघा. खाली काही संच दिले आहेत, त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचांचा विश्वसंच घेता येईल हे पहा. तर पहा, आपल्याला हे 2 संच दिलेत. ए ची संख्या 5 च्या पटीत संख्यांचा संच, बी 7 च्या पाड्यातील संख्यांचा संच, सी 12 च्या पटीतील संख्यांचा संच. तर आपल्याला हे 3 संख्या संच दिलेत. ए 5 च्या पटीतील संख्यांचा संच, बी हा 7 च्या पाड्यातील संख्यांचा संच आणि सी हा 12 च्या पटीतील संख्यांचा संच. दुसरा प्रश्न दिलाय पी बरोबर 4 च्या पटीतील पूर्णांक संख्येचा संच आणि टी हा सर्व समवर्गांचा संख्यांचा संच. तर आपल्याला पाहायचंय कोणता विश्वसंच आहे आणि कोणता नाही.
तर पहिले नैसर्गिक संख्या लिहून घेतल्या, त्या आहेत 1, 2, 3 च्या पुढे. नंतर पूर्ण संख्या ज्यामध्ये शून्य आणि नैसर्गिक संख्या येतात. त्यानंतर येतात पूर्णांक संख्या ज्यात ऋण संख्या, शून्य आणि पूर्ण आपल्याला नैसर्गिक संख्या येतात. तर आपण पाहिले ए मधल्या संख्या घेतल्या ज्या 5च्या पटीतील आहे म्हणून 5चा पाडा लिहून घेतला, तो असंख्यरित्या चालत जाईल. नंतर बी हा 7चा पाडा लिहून घेतला, तोही असंख्यरित्या चालत जाईल. आणि सगळ्यात शेवटी 12च्या पाड्यातल्या सगळ्या संख्या लिहिल्या. आता लक्षात घ्या 5, 10, 15, 20 आणि ह्या सगळ्या धनसंख्या आहेत. ह्याही सगळ्या धनसंख्या आहेत, ह्याही सगळ्या धनसंख्या आहेत. याचा अर्थ ह्या नैसर्गिक संख्यामध्येही येतात, तसेच पूर्ण संख्यांमध्ये येतात, तसेच पूर्णांक संख्यामध्ये येतात. त्यामुळे यातला कोणताही संच हा विश्वसंच म्हणून घेता येईल, ज्याच्यात ए, बी, सी हे त्यांचे उपसंच आहेत. पुढचा आहे पी बरोबर 4चा पाडा घेतला आणि टी हा 2चा वर्ग घेतला. आता लक्षात घ्या 2चा वर्ग, 4चा वर्ग, 6चा वर्ग, 8चा वर्ग. 2चा वर्ग येतो 4 जो आपल्या इथे आहे. 4चा वर्ग येतो 16 जो इथे आहे. 6चा वर्ग येतो 36 जो या पाड्यामध्ये आहे आणि 8चा वर्ग येतो 64 तोही 4च्या पुढे पाड्यात येईलच. याचा अर्थ काय? पी हा एक संच आहे जो विश्वसंच म्हणून घेता येईल. तर किंवा पी आणि टी हे दोघे एन मध्ये येतात, डब्ल्यू मध्ये येतात, आय मध्ये येतात. म्हणजेच काय नैसर्गिक संख्यामध्ये मोजले जातात, होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्यांमध्ये येतात आणि आय म्हणजे पूर्णांक संख्येमध्ये मोजले जातात. याचा अर्थ काय? यापैकी कोणतेही संच विश्वसंच म्हणून घेऊ शकतो, ज्यात पी आणि टी हे उपसंच त्यांचे बनतात. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच मानू. गणितात 50% त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए मानला तर ए चा पूरक संच लिहा. तर सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल? वर्गातील जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना विश्वसंच मानावं लागेल आणि त्यात 50% पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थ्यांचा एक संच घेतला आणि 50% कमी गुण मिळवणाऱ्यांचा दुसरा संच, तो पूरक संच लिहिला. ते कसे लिहायचे ते पाहू. तर आपण 2 संच बनवले, ज्यामध्ये पहिल्या संचात लिहिले गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या संख्यांचा संच घेतला. त्यानंतर बी घेतला काय? गणितात 50% पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच घेतला. तर असे आपण 2 संच बनवले. तर आपल्याला एक विश्वसंच जर घेतला तर त्यामध्ये आयत दाखवा, आयतामध्ये एक गोल दाखवा ए चा, दुसरा गोल दाखवा बी चा. अशा प्रकारे आपण विश्वसंच बनवू शकतो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो विश्वसंच, पूरक संच आणि उपसंच यांचा अभ्यास कसा करायचा आणि यांचा गणितात वापर कसा करायचा किंवा प्रश्न सोडवताना वापर कसा करायचा. आता आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात अजून काहीतरी नवीन शिकायला भेटेल. तर आस या विद्यालयाच्या या व्हिडिओशीच किंवा येणाऱ्या अपडेटशीच तुम्ही संबंध ठेवा. पाहत राहा आस विद्यालयाचे व्हिडिओ. आपण इथेच थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.